बोर्डाकडून मिळणाऱ्या ग्रेस मार्क्सबद्दल मुलांमध्ये खूप कन्फ्युजन होतं आहे. नेमकं मार्क्स कोणाला मिळणार आहेत, किती मिळणार आहेत? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, क्लिअर होईल सगळं. तर आधी ह्या पेजला फॉलो करा. अशाच काही अपडेट्ससाठी किंवा CETच्या प्रिपरेशनसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यूट्यूब चॅनलची लिंक बायोमध्ये दिलेली आहे. पहिली तर ही गोष्ट लक्षात घ्या, ग्रेस मार्क्स म्हणजे ग्रुपिंग क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी दिलेले मार्क्स नव्हेत किंवा बोनस म्हणून सगळ्यांना दिलेले मार्क्स नाही आहेत. हे मार्क्स प्रत्येकाला मिळतील असं नाही आहे. तर ग्रेस मार्क्स म्हणजे एखादा विद्यार्थी थोड्या मार्कासाठी फेल होत असेल तर त्याला बोर्डाकडून ग्रेस मार्क्स देऊन पास केलं जातं. तर बोर्डाकडून मिळणाऱ्या ग्रेस मार्क्ससाठी 3 कंडिशन दिलेल्या आहेत. तर पहिली कंडिशन आहे तुम्हाला एकूण 15 ग्रेस मार्क्स मिळणार आहेत. दुसरी कंडिशन आहे तुम्हाला कोणत्याही 3 सब्जेक्टसाठीच ग्रेस मार्क्स मिळणार आहेत. जर तुम्ही 4 सब्जेक्टमध्ये फेल होत असाल तर 4 सब्जेक्टसाठी दिले जाणार नाही, तर 3 सब्जेक्टसाठी दिलं जाईल. म्हणजेच ग्रेस मार्क्स हे फक्त 3 सब्जेक्टसाठी आहेत, ते कोणतेही असो. आणि तिसरी कंडिशन आहे तुम्हाला एका विषयाला 10 मार्क्सपेक्षा जास्त ग्रेस मार्क्स दिले जाणार नाही आहेत. आणि ग्रेस मार्क्स हे बोर्डाकडनं ऑटोमॅटिक मिळतात, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही आहे. पण ग्रेस मार्क्स हे प्रत्येकाला मिळणार नाही आहेत. जो थोड्या मार्कांसाठी नापास होतोय ते पण 3 सब्जेक्टसाठी, तर त्यालाच ग्रेस मार्क्स देऊन पास केलं जातं.